तिजोरीतच पैसा जाणार आहे ना. आणि म्हणून या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या सुरक्षा देण्याचं काम जे आहे ते सरकारने केलं गेलं पाहिजे अशी मागणी आमची आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत. ओबीसी मंत्रालय कुणासाठी काम करतं हेच आम्हाला कळत नाही आहे. एखादा निर्णय झाला बाबा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कधी बघितलेलं नाही आहे. म्हणून हे ओबीसी कल्याण मंत्रालय जे आहे त्याचं नाव बदलून आता ओबीसी वाटोळं मंत्रालय करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण सांगताय की तो डीएनए तुमचा याचा आहे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, धक्का लागू देणार नाही. पण प्रत्यक्षात असे जियाने सगळ्यांना धक्का लागलेला आहे ना, जागा तर गेल्या, मग धक्का लागला असं कसं तुम्ही समजताय. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की हे जे ओबीसी आरक्षणाचे लचके तोड्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रात सुरू आहे तो ताबडतोब थांबवला पाहिजे. त्यापेक्षा ओबीसीच्या रोषाला जो आहे आपल्याला सामोरे जावं लागेल. धन्यवाद. आता या ठिकाणी कुणबी समाज नेते आहेत ते त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते आज देण्यासाठी आले की कुणबी मराठा हा जो हे झालो आहे त्यामध्ये कुणबी म्हणजे कोण त्याचं प्रत्यक्षात कुणबी नेत्यांच्या तोडून आपण ऐकावं. मी नगवडेंना मी विनंती करतो की आपली भूमिका स्पष्ट करावी. सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे ओबीसी काम करतो ते अण्णासाहेब आणि आमचे सर्व सहकारी. आज खऱ्या अर्थाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की आम्ही कोकणातील लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.